गणेश चतुर्थी विशेष मावा मोदकांसाठी लागणारं साहित्य 250 ग्रॅम खवा, चिमूटभर खायचा पिवळा रंग, 125 ग्रॅम पिठी साखर, वेलची पूड। खवा भाजून घेत यात खायचा रंग मिसळून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा। यात पिठी साखर आणि वेलची पूड मिसळून घेत याचे मोदक करायचे। झाले आपले गणेश चतुर्थी विशेष मावा मोदक तयार। पाव किलो खवा आहे। खवा एक 4 ते 5 मिनिट आपण हलकासा भाजून घेऊया। सो ऑलमोस्ट नो कुक रेसिपी आहे। अगदी कुकिंग टाइम जरी असला तरी तो 3-4 मिनिटाचा आहे। आता इथे मी तव्यात भाजते। मायक्रोवेव्ह तुमच्याकडे असेल, मायक्रोवेव्ह मध्ये फटाकन होतं। 1 मिनिट लावायचं, काढायचं, फिरवायचं, 1 मिनिट लावायचं, काढायचं, फिरवायचं। फक्त याचा रॉ स्मेल काढून घेण्यासाठी 3-4 मिनिट फक्त मी हे भाजून घेते। 1 मिनिट झाला आणि खवा असा छान मऊ झालाय, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये पिवळा रंग घालते, ऑप्शनल आहे, नसेल घालायचं नाही घातला काहीच हरकत नाही। आणि मिक्स करू किंवा केशर आहे, केशरचं दूधही तुम्ही वाटीभर घालू शकता, छोटी वाटी अर्थात, नॅचरल रंगासाठी। खवा आता इथे भाजून घेतलेला आहे, फक्त जेमतेम 5 मिनिट झाले। तर गॅस बंद करते आणि हे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घेऊ। खवा जो आपण इथे भाजून थंड करायला ठेवला होता व्यवस्थित थंडगार झालेला आहे। 250 ग्रॅम खवा होता, त्यामध्ये 125 ग्रॅम पिठी साखर घालायची, वेलची पूड आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे व्यवस्थित एकजीव करून झालं की मोदक करून घ्यायचं। आता यामध्ये काही स्टफिंग वगैरे नाहीये, मोदकाचा साचा घ्यायचा आणि हे फक्त यामध्ये घालून त्याला शेप देऊन घ्यायचा। मस्त फटाफट बनवून होतात हे मोदक तयार।